म्हणून आजचा शुक्रवार दिलाय त्यांनी. सोमवारी आपल्याला काय सांगितलं त्यांनी, अशाच पद्धतीने आपण हजारोच्या संख्येने आलो होतो. मंगळवारी सुद्धा निश्चित आपला कसं आहे माहितीये का, एकदा त्यांनी शब्द दिला, आपल्याला वाटतं शासनादेश निघाला. असे शब्द किती झाले बांधवांनो. अशा जर या ना करता सरकारची शब्द जर एकत्र केली तर एक मोठा ग्रंथ तयार होऊ शकतो. एवढी शब्द आपल्याला दिलेले आहेत. आणि म्हणून संत कबीर सुद्धा म्हणतात, संत कबीर म्हणाले की 100 बका एक लिखा. बांधवांनो, संत कबीराचा आदेश आहे 100 बका एक लिखा. याचा अर्थ काय होतो, अरे 100 बोललेलं बाजूला आणि एक लिहिलेलं बाजूला. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला आझाद मैदानावरून आव्हान आहे, आम्हाला आता बोलणं नकोय, आम्हाला लिहून पाहिजे. त्याचं नाव आहे शासनादेश. शासनादेश हा लिहून असतो बांधवांनो. तो आदेश आम्हाला इथून घेऊन जायचा आहे. आणि असं कसं देत नाही आपण जे म्हणतोय, घेतल्याशिवाय जात नाही म्हणा. स्वतःच्या हृदयावर हात ठेवा, कारण हा संघर्ष आपण फार केलेला आहे. अरे आपल्याला आमदारांनी छळलंय, आपल्याला शिक्षकांनी छळलंय, आपल्याला छळलं नाही असं कोण आहे, आपल्याला प्रत्येक जण छळतोय आणि याचे जबाबदार आपण आहोत असं मला वाटतं बांधवांनो. म्हणून शिक्षक आमदार कुठे आहेत आता, आज पावसामध्ये आम्ही भिजतोय ना, आपल्या शिक्षक आमदारांना फोन केले पाहिजेत. आपण प्रत्येकापाशी फोन नंबर आहे बांधवांनो. शिक्षक आमदारांना आज तरी या म्हणा मैदानावर, नको मैदानावर आम्ही आहोत, मैदान लढू आपण. त्यांनी मंत्रालयात गेलं पाहिजे. ते आपले सेवक आहेत, त्यांनी आपलं काम करण्यासाठी धडपडलं पाहिजे. आज हे विदारक चित्र पाहून आता पाहत नाही. हे सगळं पाहिल्यानंतर मनाला वेदना होता. आणि म्हणून माझी विनंती आहे की असं कोणतं सरकार तिथं बसलेलं आहे की तुम्हाला एवढ्या शिक्षकांचा आक्रोश दिसत नाही. अरे पाण्यामध्ये भिजलेल्या शिक्षकांचा आक्रोश दिसत नाही. एकीकडे आम्हाला तुम्ही गुरुचा दर्जा देताय, एकीकडे तुम्ही आम्हाला देवाचा दर्जा देताय आणि दुसरीकडे मात्र त्याच देवाला अक्षरशः चिखलामध्ये बसायला भाग पाडताय. ही अशी कोणती तुम्ही व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. आज कोणी म्हणते मंत्रिमंडळाची बैठक नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, अरे मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे काय असते नेमकं, बैठक म्हणजे नेमकं काय असतं. का आकाशातून माणसं येतात, का चंद्रावरून कुणाला बोलावं लागतं, कुणाला बोलावं लागतं. 3 मंत्री जरी जबाबदार एकत्र बसले, निर्णय होतो, त्याला मंत्रिमंडळाची बैठक म्हणतात. त्याला कोणी सांगितलं का 36 मंत्री जमले पाहिजे, 37 मंत्री जमले पाहिजे, असं काही नसतं बांधवांनो. आणि कोणता तरी मंत्री कोल्हापूरला गेला म्हणे, कोल्हापूरला जाण्याचा, अमेरिकेला जाण्याचा, जपानला जा. तू काही जाताना बैलगाडीने जातो का, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यामधून. हा मंत्री जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामधून हा काही बैलगाडीने येत नाही आणि मोटरगाडीने येत नाही. तो विमानाने येतो. अर्ध्या तासात तिथं मुकाट्या विमानाने ये आणि संध्याकाळी 4 वाजता बैठक घेऊन आमचा निर्णय घे, अन्यथा मागात पडेल. हा शिक्षकाचा आक्रोश आहे, हा शिक्षकाचा हुंकार आहे. आणि अशा मंत्रिमंडळाच्या बैठका, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बनवा करू नये अशी माझी हात जोडून या 3ही सगळ्या सरकारला विनंती आहे. संवेदनशील सरकार म्हणतो आपण. माझी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे, माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, माझी दीपक केसरकर साहेबांना विनंती आहे, माझी दादा पवार साहेबांना सुद्धा विनंती आहे. आज आम्ही विनंती करतोय, 4 पर्यंत विनंती करू. 4 नंतर शिक्षक समन्वयक जे सांगेल त्या पद्धतीचे पालन करू. बांधवांनो, आंदोलन आक्रमक करायचं असतं आपल्याला, पण आक्रमकताही आपल्या मुखात असली पाहिजे. कारण शेवटी आपण शिक्षक आहोत, समाज घडवतो. एक आदर्शयुक्त आंदोलन इथं होतंय आणि आता निश्चित शासन दखल घेईल असं माझं मत म्हणतंय. दखल घेण्यासाठी आपण सर्वजण एकदा आझाद मैदानावर आझादीचे नारे देऊया. कृपया आता पाणी उघडलेलं आहे, बोलणारी माणसं सगळे भिजले तेव्हा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्यातलेच आहोत तुम्ही आणि आम्ही एकच आहोत बांधवांनो. फक्त माझी विनंती आहे, सगळ्यांनी कृपया छत्र्या बंद करा, सगळ्यांनी खाली बसून घ्या. असंही आता आयुष्याचं मात्र झालेलं आहे. खाली बसल्यानं काही होणार नाही, कारण भिजलोच आपण. आता पावसाने भिजवलंय, आता खरी रंगत आहे आंदोलनामध्ये. हे आंदोलन ऐतिहासिक असेल, हे आंदोलन घरच्यांना सांगण्यासारखं असेल, हे आंदोलन आपल्याला स्वाभिमान निर्माण करणार असेल, हे आंदोलन आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करणार असेल बांधवांनो. म्हणून माझी विनंती आहे, आपण सर्वांनी बसा, एकदा फक्त आझादीचा नारा देऊया. सगळेजण फक्त आझादी म्हणा, जोरात म्हणायचंय, कारण आझाद मैदानावर आहोत आपण. बिना अनुदान से, बिना अनुदान से, सप्पा वार से,
लढेंगे